नमस्कार, मी अनुज शिवकर। आज आपण लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करणार आहोत। आज 1 ऑगस्ट लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी म्हणून साजरा केला जातो। टिळक एक महान स्वातंत्र्य सैनिक, शिक्षक, समाज सुधारक व पत्रकार होते। त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असा निर्धार करत भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटवली। त्यांच्या कार्यामुळेच आज आपण स्वतंत्र भारतात श्वास घेत आहोत। त्यांनी केसरी आणि मराठा अशा वृत्तपत्रांद्वारे जनजागृती केली। त्यांनी लोकांना इंग्रजी राजवटी विरुद्ध लढण्यास प्रेरित केले। त्यांनी गणेश उत्सव आणि शिवाजी उत्सव सुरू केले, ज्यामुळे लोकांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लागली। टिळकांच्या विचार व कार्याचा गौरव करणे हे आपले कर्तव्य आहे। आजच्या ऋषी त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावर चालण्याचा संकल्प करूया। तसेच आजचे आपले महान प्रेरणादायी व्यक्तिमत्व, महाराष्ट्राचे थोर समाज सुधारक, लोककवी व लेखक अण्णाभाऊ साठे यांची जयंती म्हणजेच जन्मदिवस। अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला। त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते। ते एका दलित कुटुंबात वाढले। त्यांनी लहानपणापासूनच समाजातील विषमतेचा अनुभव घेतला। शिक्षणाकडे ओढ असूनही शाळेत होणाऱ्या भेदभावामुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले। अण्णाभाऊंनी आपल्या लेखणीतून समाजातील अन्याय, दारिद्र्य व जातीय भेदभावावर आवाज उठवला। त्यांनी लावणीच्या माध्यमातून जनजागृती केली। तमाशा आणि सवाल जवाबच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोहोचवला। अण्णाभाऊ नेहमीच शोषित वंचितांच्या हक्कांसाठी लढले। आपण त्यांच्या कार्याचा गौरव करणे आणि त्यांच्या विचारांना लोकांपर्यंत पोहोचवणे हेच त्यांच्या विचारांना आणि कार्याला आदरांजली वाहणे आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय।